स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी काल रस्त्यावर उतरलेले होते। त्यांचे विविध मागण्या आहेत। अर्थात PSIची जी जाहिरात या ठिकाणी आलेली आहे त्याच्यामध्ये वय वाढीचा मुद्दा आहे आणि इतर मुद्दे देखील आहे। आपल्यासोबत आत्ता जर बघितलं तर हजारो विद्यार्थ्यांसमोर मनोज जरांगे पाटील या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या मागण्या ऐकण्यासाठी आणि सरकार दरबारी मांडण्यासाठी। आपण त्यांच्याशी बोलूयात। पाटील साहेब, काय म्हणतात विद्यार्थ्यांचं? काय म्हणणं आहे? काय म्हणणं आहे विद्यार्थ्यांचं? काय म्हणलेत विद्यार्थी? विद्यार्थ्यांचं सगळं ऐकून आपण अगोदर घेतलं आहे। त्यांचं म्हणणं हे अत्यंत योग्य आहे की जानेवारी किंवा डिसेंबरमध्ये जाहिरात काढायला पाहिजे होती आणि सरकारनं ती जुलै महिन्यात काढली विनाकारण। म्हणजे तुमच्या निवडणुका आहेत म्हणून त्याच्यात पोराचा काय दोष म्हणून तुम्ही पुढे ढकलली। आता त्या पोरांचं वय चाललं ना त्यातून निघून, मग तुम्हाला हरकत काय त्यांना लिंक ओपन करून द्यायला? MPC चेअरमन असतील किंवा मुख्यमंत्री असेल किंवा त्यांचे ते लोकसेवा आयोग असेल, यांना अडचणी काय? म्हणून आपण आता दोनही उपमुख्यमंत्र्यांच्या दोन्ही वडींना सांगितलं की सरकारनं सांगितलं आहे बहुतेक, म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हा विषय तातडीनं मार्गी काढून घ्या। एखाद्या अधिकाऱ्यांनी काढला नसेल म्हणून त्यांच्याकडे निरोप जाऊ द्या पुन्हा एकदा मुख्यमंत्र्याकडं। तर आता त्यांनी सांगितलं 1-2 घंटे आम्हाला वेळ द्या, आम्ही तिथपर्यंत जातोय। विखे पाटील साहेबाला आपण आत्ता बोललो, त्यांनी सांगितलं की अर्धा-पाऊण घंटाच द्या, आम्ही मुख्यमंत्री साहेबांशी बोलून हे करतोय आणि करणं गरजेचं आहे। तुम्ही MPC UPSC सारख्या पोराचं वाटलं करायला लागलं असलं सरकार असतं का कुठं? आणि ती थोडे थिडके नाहीत ना, भले लाखभर पोरं आहेत, एवढ्या पोराचं वाटलं करणार वा रे वा सरकार। काल रात्री सुद्धा बरेच विद्यार्थी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलेले होते। काही लोकांच्या विरोधात तक्रार देखील दाखल केली। फोन आलाय बरं अण्णा जय शिवराय। बर बर हो मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या PAचं फोन आलेला आहे आणि नेमकं काय माहिती येते ते पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र आता ते फोनवर बोलत आहेत, सातत्याने मुख्यमंत्री असतील आणि इतर अधिकाऱ्यांशी ते बोलत आहेत, आयोगाच्या अधिकाऱ्यांशी बोलत आहेत। विषयांना एवढा महत्त्वाचा आहे आता एखाद्या वेळेस तुमच्या कानावर आला आहे का नाही मला माहीत नाही, परंतु MPCचे जवळपास आता ही 1 लाख पोरं आहेत आणि मी शिर्डी नाशिकला होतो। मला अचानक फोन आला की फाशी घेऊ, आत्महत्या करू या विद्यार्थ्यांचा। अरे म्हणलं असं करू नका, मी लगेच पुण्याला येतो। आता मी पुण्याला आलो आहे, इथं कुठला तरी पूल आहे भिडे पूल, तर इथं नदीत पूर्ण जाम झालं आहे, इतके विद्यार्थी आहेत इथं। मला वाटतं त्यांचा हां एक साधा प्रश्न आहे अण्णा याच्यात की मुख्यमंत्री साहेब परवा म्हणले या विद्यार्थ्यांना बैठकीत की हे आत्ताच्या आत्ता करून घ्या। आमची अशी शंका आहे की एखाद्याच खालच्या अधिकाऱ्यांनी केलं नसेल एखाद्या वेळेस आणि मुख्यमंत्री साहेब त्या निवडणुकीच्या गडबडीत राहून गेले असतील, असंही होऊ शकतं। हे आमची तुमच्याकडून एकच आशा आहे अण्णा, यांना वेळ वाढून द्या। हां आणि नसता ही लिंक यांना ओपन करून द्या। मागची जशी तुम्ही MPCची वाढून दिली ती तुमचं श्रेय। हां 1 लाख लेकरांचं कल्याण करा सगळ्या जाती धर्माच्या, एवढीच विनंती तुम्हाला। दिला अर्धा घंटा वेळ दिला अण्णा। ओके मूळ साहेब काय बोलणं झालंय तुमचं? कुणाचा फोन होतं? हो केंद्रीय मंत्री महोदय आपले मुरली अण्णा मोहोळ साहेब यांच्याशी आत्ता बोलणं झालं। त्यांनी सांगितलं आत्ता की मी करतो म्हणे, करून देतो मी CM साहेबाला त्यांना बोलतो। आता विद्यार्थ्यांचं असं देखील मागणी आहे, काही विद्यार्थ्यांवर काल म्हणजे अर्थात त्यांच्यावर NC गुन्हे दाखल केलेले आहेत। भविष्यात त्यांना पुढं अभ्यासासाठी किंवा नोकरीसाठी अडचण येते, यामुळं नाही ते शांततेत आंदोलन करतायत, त्यामुळे ह्या गुन्ह्यांनी त्यांचं काय होणार बी नाही। आणि तसं मोहोळ साहेब मला आत्ता बोलताना बोलून गेले, आधी तोच विषय सांगितलं त्यांनी की ते विद्यार्थ्यांचे गुन्हे मागं घेतो मी। म्हणलं ठीक आहे, आता ते तर मागे घ्या, पण मला पुढचा विषय सांगायचा आहे तुम्हाला। म्हणून ते आत्ताचं सांगितलं की सरकारच्या चुकीमुळं या पोरांचे जाहिरात जानेवारी डिसेंबरमध्ये यायची तर जुलैमध्ये आली आणि हे तुमच्या निवडणुकीच्या हट्टामुळं समाज या सगळ्या जाती धर्माच्या लेकरांचं वाटोळं व्हायला लागलं। तर अण्णांनी सांगितलं माझ्या लक्षात आलं आता काय म्हणायचं आहे ते मी CM साहेबाला बोलतो, एक अर्धा घंट्याचा 15-20 मिनिटाचा अर्ध्या घंट्याचा वेळ द्या, आपण ते मार्गी काढू। मला वाटतं होईल विद्यार्थ्याचं। आणि मग शेवटच्या टोकाला आलो, मग ते आत्ताच कुठे आणखी जर तर म्हणलो मी, समजा त्यांनी नाहीच ऐकलं। याच्या अगोदर देखील विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, अधिकाऱ्यांशी बोलतायत, मात्र तोडगा निघत नाही। वेळोवेळी त्यांना आंदोलन करावी लागतात। मुलांना आता तेच सांगितलं मग
की मुख्यमंत्री असं बोलले जुनून या विद्यार्थ्यांना की ही विषय आजच संपवून टाका, आजच संपवा. एखाद्या अधिकाऱ्यांनी केलं नसेल ना, असंही होऊ शकतं. मग आता ते मुळांना घेते ना, आता निरोप काहीतरी घेतेनच ना, आता तिकडून बोलतील. नाही झालं तर जर तरचा विषय तो 1 लाख पोरं राज्यातले म्हणल्यावर यांचे पाहुणे, यांचे मधरे कोधरे, यांचे नातेगोते, यांचे मित्र गेल्या ना महानगरपालिका. मग आणि काय मग होऊ शकतं. जर आता तुम्ही पोरांचंच वाटोळ करायला लागले तर आम्हाला काय करायचं मग तुमचं? तुम्ही आम्हाला जर लाख पोराला जर आमचं मानत नसाल, बरं हे सगळ्या जाती धर्माचे आहेत, तर मग तुम्ही काय यायचे आमचे? असंही होऊ शकतं म्हणलो मी तुम्हाला. काही बघा अशक्य काय नाही. लोकसभेला चांगल्या चांगल्याचे वरधुऱ्या झालेल्या आहेत. हे मग हे सोपं नाही. आणि हे तर पोर आहेत. पोरा इतकं परिवर्तन कोणालाच करता येत नाही मग. आणि ह्या भानगडीत पडू नये, आम्हाला त्यात जायचं पण नाही. आमचं देणं घेणं पोरांना न्याय देण्यात आहे. त्यांना 1 वर्षाची सवलत द्यायची, लिंक ओपन करून द्यायची, किंवा जानेवारीत घ्या, जानेवारीच्या मागच्या तारखेतच घ्या, उद्या 4 तारखेला परीक्षा घ्या, काय अडचण नाही ना. पण लिंक ओपन करून द्या त्यांना. आता लिंक ओपन करून दिलं आम्हाला, व्हाय ना उद्या बी पेपर काय अडचण आहे का वाचायचं आहे तुम्हाला पुन्हा? आणि मग काय हो दे की. पण आता बघूयात ना काय करतात, बघू द्या. मी तवर गरम होत नाही. म्हणजे जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत तुम्ही उठणार नाही इथून? मी उठायसाठी कुठं जातच नाही. आपलं लय ठरून असतं. हां, आपण राजकारण फाजकारण करत नाहीत, राजकारणाचं ऐकून करत नाहीत. ह्या पोरांना कोणतरी लावलं आहे की याचे आहेत त्याचे आहेत, याचे ते विद्यार्थी, याचा त्याचा नसतो. सरकार आहे का कोण आहे तुम्ही? विद्यार्थी हा विद्यार्थी असतो ना, याला जात असती ना, याला पक्ष असतो. हे भविष्यासाठी मरमर करणारे लेकर असतात. यांना कशाला डाग लावता रे? उचलून नेता आणि पोलिसाला सांगता. पोलिसाला उचलून न्यायला लावलं एवढं सोपं आहे का? तुम्हाला बघायचं आहे का? मुंबईत आता पुन्हा तुम्हाला सगळे पुण्यात दिसतील, महाराष्ट्रातले अख्खे पुण्यात. मग पुणे जाम करायचं का? याचं सरकार असलं सरकार असतं कुठं? मग आधीच बाकी. हा तुम्ही म्हणला तसं, मग आता बाकी पुणे जाम करायचं, मुंबई झालेली. मग ती वेळ येऊन देऊ नका. मला न्याय पाहिजे बस. हेच मुख्यमंत्र्यांचं उदं करतील, हेच लेकरं. न्याय द्या ना, हेच पोरं तुमचे. बघूयात. अर्थात जर आपण बघितलं, स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आंदोलन करत होते, त्यांच्या मागण्या आहेत. जी जाहिरात आलेली आहे अर्थात ती उशिराने आलेली आहे आणि त्यामुळं बरेच विद्यार्थ्यांना हे परीक्षेला बसता येत नाही. वयवाढीचा मुद्दा असेल, त्याचबरोबर वेळ, असे वेगवेगळे मुद्दे आहेत आणि त्यासाठी हजारो विद्यार्थी इथं आंदोलनावर बसलेले आहेत. आणि त्यांचं ऐकण्यासाठी या ठिकाणी मनोज जरंगे पाटील आलेले आहेत. स्वतः त्यांनी मुख्यमंत्र्यांना लावलेलं आहे, मंत्र्यांना लावलेलं आहे. एवढंच काय तर आयोगाच्या अधिकाऱ्यांशी देखील बोललेले आहेत. काही वेळात याला उत्तर येईल असं देखील या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. मात्र आता तरी ते जोपर्यंत उत्तर येत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीने पुण्यातील भिडे पुलाच्या शेजारी नदीपात्रात हजारो विद्यार्थ्यांसोबत मनोज जरंगे पाटील स्वतः आंदोलनावर या ठिकाणी बसलेले आहेत. कॅमेरामॅन विजय राऊतचं मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.